जय जय रघुवीर समर्थ। साक्षात हनुमंतराय अंश रूपाने समर्थ या नावाने ज्या कुळात अवतरले त्या ठोसर कुळाविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी उत्कर्ष रामदासी। आपण आज या व्हिडिओ मार्फत समर्थांच्या पूर्वजांविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत। समर्थ रामदास स्वामी ज्या कुळात जन्माला आले किंवा ज्या कुळात अवतरले ते कुळ म्हणजेच देशस्थ ऋग्वेदी जमदग्नी गोत्र असलेलं ठोसर कुळ। सुमारे 1000 वर्षापूर्वी समर्थांचे पूर्वज हे बीदर या प्रांती राहत असत। त्या काळी त्या प्रांतात भीषण असा दुष्काळ पडला, त्यामुळे समर्थांचे पूर्वज कृष्णाजी पंत ठोसर हे शके 884 मध्ये बीदर प्रांत सोडून बीड जिल्ह्यातील हिवरे या गावात वास्तव्यास आले। हिवऱ्यास आल्यानंतर त्यांना स्वकर्तृत्वावर 48 गावांचं कुलकर्णी पद मिळालं। बीदरमध्ये असतानाच त्यांना 4 मुलं झाली होती। पहिल्या मुलाचे नाव केशवपंत, त्यानंतर राघवपंत, त्यानंतर हरिपंत आणि चौथ्या मुलाचे नाव आत्मारामपंत असे होते। मुलं यथायोग्य मोठी झाली की कृष्णाजी पंतांनी प्रत्येक मुलाला 12 गावं वाटून दिली। कालांतराने त्यांना अजून एक मुलगा झाला, तो हिवऱ्यास असतानाच झाला होता। त्याचं नाव त्यांनी दशरथ पंत असं ठेवलं। पुढे हे दशरथ पंत 15-16 वर्षांचे झाले। त्यांच्या लक्षात आलं की आपल्या वडिलांनी प्रत्येक भावाला 12 गावं वाटून दिलेली आहेत, मग आपण त्यांच्यातील भाग मागणं हे अधर्म आहे। त्यापेक्षा आपण स्वकर्तृत्वावर काहीतरी मिळवलं पाहिजे। म्हणून हे दशरथ पंत ते गाव सोडून गुण्या गोविंदानं एका ठिकाणी राहू लागले। तिथे त्यांनी स्वकर्तृत्वावर 12 गावाचं कुलकर्णी पद मिळवलं आणि त्या वसाहतीस त्यांनी जाम नाव असं ठेवलं। पुढे या दशरथ पंतांना 6 मुलं झाली। राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमंत आणि वासुदेव पंत अशी 6 मुलं झाली। पुढे या दशरथ पंतांनी प्रत्येक मुलाला 2-2 गावांचं कुलकर्णी पद वाटून दिलं। आता समर्थांचे वडील हे कृष्णाजी पंतांपासून 23वे वंशज आहेत। कृष्णाजी पंत हे मूळ पुरुष आणि त्यानंतर 23वे समर्थांचे वडील म्हणजेच सूर्याजी पंत। या ठिकाणी समर्थांच्या आजोबाचं नाव त्र्यंबक पंत आहे। परंतु या कुळाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की कृष्णाजी पंतांपासून ते पुढे प्रत्येक वंशज हा राम उपासक आणि सूर्य उपासक आहे आणि अखंडपणे निस्वार्थ भावाने त्यांच्या कुळामध्ये भगवंताची भक्ती निस्वार्थ भावाने आजही केली जाते। आणि म्हणूनच गेल्या 23 पिढ्या समर्थांच्या वंशजामध्ये म्हणजे समर्थांचे जे पूर्वज आहेत ते गेल्या 23 पिढ्या निरंतर रामरायाची उपासना करीत होते। म्हणून 24व्या पिढीत हनुमंतरायांचा अवतार म्हणजे साक्षात समर्थ रामदास स्वामी त्या कुळात अवतरले असं हे ठोसर कुळ। पुढे सूर्याजी पंत आणि रानूबाई हे सुद्धा निरंतर सूर्य उपासना करत असत। त्यांना कशा प्रकारे सूर्यदेवतेचं वरदान मिळालं आणि कशा प्रकारे समर्थांचा अवतार झाला हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत। जय जय रघुवीर समर्थ।